हॅलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन। काहीच महाराष्ट्र सेट या एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे। हा रिझल्ट पाहिल्यानंतर अनेक विद्यार्थी खुश झाले, अनेक विद्यार्थी नाराज देखील झाले। म्हणजे आपण पाहिलं तर 100 पैकी जवळपास 6% विद्यार्थी म्हणजे 6 विद्यार्थी क्वालिफाय होतात आणि जवळपास 94% विद्यार्थी क्वालिफाय होत नाही। या 94% मध्ये 20 ते 30% विद्यार्थी असे असतात की ज्यांचा रिझल्ट 1 ते 2 मार्कांनी किंवा 1 ते 2% राहिलेला असतो। तर फ्रेंड, अशा वेळेस तुम्ही सेट विभागामध्ये रिझल्ट संदर्भात ग्रीवेन्स दाखल करू शकता का, तक्रार करू शकता का, या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। कारण रिझल्टमध्ये काही मिस्टेक असेल तर त्या संदर्भात कशा पद्धतीने तक्रार केली जाते, ती मिस्टेक आपण कशा पद्धतीने आयडेंटिफाय करू शकतो, या संदर्भात इन्फॉर्मेशन आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट 1-2% राहिलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आजचं लेसन महत्त्वाचं ठरणार आहे। त्या एक्झामचा रिझल्ट देखील खूप चांगला आपल्याला लागलेला आहे। या देखील आपल्यामार्फत खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत। सर्वांचे रिझल्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। 2024 मध्ये जवळपास 370हून अधिक विद्यार्थी क्वालिफाय झाले आणि 2025 मध्ये हा आकडा जवळपास 500च्या पुढे गेलेला आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर काही विद्यार्थ्यांना पेपर फर्स्ट मध्ये 92 मार्क भेटलेले आहेत, काही विद्यार्थ्यांना पेपर फर्स्ट मध्ये 90 मार्क भेटलेले आहेत, 88 मार्क भेटलेले आहेत, 86 मार्क भेटलेले आहेत, 84 मार्क आहेत, 82 मार्क आहेत, 84 मार्क आहेत। असे असंख्य विद्यार्थ्यांना खूप चांगला स्कोर भेटलेला आहे। पेपर फर्स्ट मध्ये जर तुम्हाला इतका चांगला स्कोर भेटला तर एमएससीट एक्झाम तुम्ही इझिली क्लिअर करू शकता। ठीक आहे, कारण एक्झाम हा अवघड नसतो। त्या एक्झामिनेशनसाठी प्रॉपर वेनी प्रिपरेशन करणं हे डिफिकल्ट असतं आणि जर तुम्ही प्रॉपर वेनी प्रिपरेशन केलं तर एक्झामिनेशनमध्ये तुम्ही डेफिनेटली क्वालिफाय होऊ शकता। पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला इतका स्कोर भेटत असेल तर पेपर सेकंडचं बर्डन ऑटोमॅटिकली पूर्णपणे कमी होतं आणि एक्झाम तुम्ही क्लिअर करू शकता। इतकेच नाही तर खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत। हे पेज नंबर 2 आहे। पेज नंबर 3 वर देखील खूप सारे फोटो आहेत जे क्वालिफाय झालेले विद्यार्थी आहेत। पेज नंबर 4 आहे, त्यामध्ये देखील खूप सारे फोटो आहेत। ठीक आहे, म्हणजे खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी एमएससीट एक्झाम 2025 हा क्वालिफाय झालेले आहेत। तर फ्रेंड, या कोर्स संदर्भात तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर हा आपला नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर, यावर मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता। पेपर फर्स्टमध्ये खूप चांगला स्कोर या कोर्स मार्फत तुम्हाला करता येईल। ठीक आहे, खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत। सर्वांची फीडबॅक मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर फ्रेंड, आज आपण एक छोटासा पण महत्त्वाचा पॉईंट समजून घेणार आहोत। तर डायरेक्टली पॉईंट जो आहे तो क्लिअर करतो। आता जो रिझल्ट आपला डिक्लेअर झालाय त्या रिझल्ट संदर्भात तुम्हाला तक्रार कधी करता येते ते त्या ठिकाणी क्लिअर करतो। तर फ्रेंड, या ठिकाणी तक्रार करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा पर्याय असतो, तो म्हणजे OMR शीट मार्फत। म्हणजे तुम्हाला OMR शीटची ब्लॅक कॉपी किंवा कार्बन कॉपी म्हणतो आपण, ती भेटलेली आहे, बरोबर ना। एक्झाम तुम्ही दिला होता त्यावेळेस तुम्ही कार्बन कॉपी घरी घेऊन आलेले आहात। त्या कार्बन कॉपी सोबत आत्ताची जी फायनल आन्सर की तुम्हाला भेटलेली वेबसाईटवर, ती फायनल आन्सर की कम्पेअर करायचं आणि त्यानुसार जो तुमचा स्कोर येतोय तोच स्कोर तुमच्या रिझल्टवर आलेला आहे का हे चेक करायचं। जर तो स्कोर योग्य असेल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिस्टेक नसेल, दोन्ही क्रॉस व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला कळलं की एकदम करेक्ट आहे, तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तक्रार तुम्हाला करता येत नाही। पण OMR शीटनुसार तुम्ही जर चेक केलं फायनल आन्सर की सोबत, तर सपोज तुमचा स्कोर होत आहे दोन्ही पेपर मिळून 160, पण तुम्हाला रिझल्टमध्ये दिसतोय 158। ठीक आहे, समजून घ्या पॉईंट। OMR शीट तुमच्या जवळ आहे, फायनल आन्सर की वेबसाईटवर आहे, या दोन्ही गोष्टी पाहिल्या त्यानुसार तुमचा स्कोर होतो 160, पण रिझल्टवर किती आहे 158। तर अशा वेळेस तुम्ही पर्टिक्युलर रिझल्ट संदर्भात तक्रार दाखल करू शकता, ग्रीवेन्स त्या ठिकाणी सबमिट करू शकता। तो ग्रीवेन्स तुमचा ॲक्सेप्ट होईल अशी सिच्युएशन असेल तरच। पण इन केस तुम्हाला वाटतंय की पर्टिक्युलर क्वेश्चन होता, त्या क्वेश्चनचं आन्सर त्यांनी चुकीचं दिलंय, तर अशा वेळेस 99% मध्ये तक्रार जरी दाखल केली तरी ते ॲक्सेप्ट होत नाही। हा पॉईंट समजून घ्या। अनेक विद्यार्थ्यांचे मला काल धरून मेसेज येत होते, कॉल येत होते की सर, कधी आम्ही तक्रार केली तर ते ॲक्सेप्ट होऊ शकते, तक्रार कधी ॲक्सेप्ट होत नाही, तर तो पॉईंट या ठिकाणी मी क्लिअर करत आहे। सिंपल, ग्रीवेन्सचा ऑप्शन असतो, आफ्टर ग्रीवेन्स देखील रिझल्ट येतो, पण ग्रीवेन्स म्हणजे कुठला ते पण समजून घ्या। आता फॉर एक्झाम्पल असं असेल, तुम्हाला असं वाटतंय की एक फॉर एक्झाम्पल 16 नंबरचा क्वेश्चन आहे, त्या 16 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन ए तुम्ही करेक्ट दिलतं, इंटिरियम आन्सर की मध्ये देखील ऑप्शन ए त्यांनी करेक्ट दिलतं। सपोज ज्यावेळेस फायनल आन्सर की आली त्यावेळेस फायनल आन्सर मध्ये 16 नंबरच्या क्वेश्चनचं त्यांनी ऑप्शन बी हे करेक्ट दिलं,
तर अशा सिच्युएशनमध्ये तो क्वेश्चन कोणीतरी चॅलेंज केलेला असतो म्हणून त्याचं आन्सर चेंज झालेलं असतं, त्याचे एव्हिडन्स त्यांच्याकडे असतात म्हणून त्यांनी आन्सर चेंज केलेलं असतं. म्हणून अशा सिच्युएशनमध्ये 99% जो ग्रीवेन्स आहे तो ॲक्सेप्ट होत नाही. ठीक आहे, खूपच तुमच्याकडे एव्हिडन्स असेल तर त्या ठिकाणी एखादा % ग्रीवेन्स ॲक्सेप्ट होऊ शकतो, पण मी रिपीट करल 99.99% चान्सेस आहेत की तो ग्रीवेन्स ॲक्सेप्ट होत नाही चॅलेंजिंग क्वेश्चन संदर्भातला. फक्त कुठला ग्रीवेन्स ॲक्सेप्ट होतो की ज्या ठिकाणी तुमची OMR शीटनुसार आणि फायनल आन्सर कीनुसार जी बेरीज आहे ती वेगळी येते आणि रिझल्टवर जी छापलेली बेरीज आहे ती वेगळी येते. तशा वेळेसच त्या ठिकाणी जो ग्रीवेन्स आहे तो ॲक्सेप्ट होऊ शकतो. समजलं? तर फ्रेंड, काही विद्यार्थी असे देखील होते त्यांची फायनल आन्सर की त्यांनी पाहिली आणि OMR शीटचं कंपॅरिझन केलं तर मार्क वेगळे भरत आहेत आणि रिझल्टवर मार्क वेगळे आहेत. ठीक आहे, मिस्टेक होऊ शकते, जरी सिस्टीम असली कॉम्प्युटर असलं एखादा मिस्टेक होऊ शकते, लाखोंनी रिझल्ट आहे. तर अशा वेळेस तुम्ही त्या ठिकाणी ग्रीवेन्स दाखल करू शकता, तो ग्रीवेन्स तुमचा ॲक्सेप्ट होईल. आता या पुढे जाऊन आणखी एक पॉईंट सांगाल, हे तुम्ही मोजताना त्या ठिकाणी कोडिंग पण असते, म्हणजे काही क्वेश्चनचं त्यांचे आन्सर 9 दिलेलं आहे. 9 आन्सर म्हणजे काय, त्याचे इक्वली मार्क ऑलरेडी तुम्हाला भेटलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना. ठीक आहे, तो तुम्ही डायरेक्टली काउंट करू शकता, म्हणजे तो क्वेश्चन अटेम्प्ट केला असेल तर त्याचे मार्क भेटलेले आहेत. अशा प्रकारचे काही क्वेश्चनचं H असेल स्मॉल, काहींचं स्मॉल C असेल तर त्यांचे कोडिंग आहे ना त्याच आन्सर कीच्या खाली दिलेले आहेत. त्यांनी सर्वात खाली तुम्ही पाहिलं ना आन्सर कीच्या, तर इथं कोडिंग दिलेलं आहे, म्हणजे स्मॉल Cचा अर्थ काय होतो, स्मॉल Hचा अर्थ काय होतो, नंतर स्मॉल A असेल तर त्याचा अर्थ काय होतो, त्यांचे अर्थ त्यांनी खाली दिलेले आहेत, तिथून तुम्ही पाहू शकता. किंवा कोडिंग संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन माहीत करून घ्यायची असेल तर तुम्ही एक व्हॉट्सअपला मेसेज करा, कोडिंगचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्हाला शेअर करतो, तुम्हाला कळेल की आन्सर कीमध्ये जे कोडिंग असतं ते कशा पद्धतीने असतं, त्यानुसार पण तुम्ही प्रॉपरली क्रॉस व्हेरीफाय करू शकता. फक्त एक पॉईंट लक्षात ठेवायचा, OMR शीटचं जर आणि फायनल आन्सर कीची बेरीज आणि तुमच्या रिझल्टची बेरीज वेगळी असेल तर डेफिनेटली तुम्ही त्या ठिकाणी ग्रीवेन्स दाखल करू शकता. आणि जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत पण तरी देखील त्यांच्या रिझल्टमध्ये तफावत येत आहे तर त्या विद्यार्थ्यांनी ग्रीवेन्स नाही दाखल केला तरी पण चालेल, कारण ते ऑलरेडी क्वालिफाय आहेत. पण ज्यांचा रिझल्ट राहिलेला आहे 1-2%नी 1-2 मार्कांनी, तर त्या ठिकाणी त्यांनी हे व्हेरीफाय करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तफावत निर्माण झालेली असू शकते, ती तुम्हाला फाइंड आउट झाली तर त्या ठिकाणी रिझल्ट चेंज होऊ शकतो. ठीक आहे, बाकी फक्त 1-2 मार्कांनी 1-2% तफावत असेल तर क्रॉस व्हेरीफाय करत बसा, नाहीतर सोडून द्या. ठीक आहे, खूप जास्त काही फरक नसतो, एखाद्या क्वेश्चनची मिस्टेक त्यांच्याकडून होऊ शकते, त्याच्यावरती नाही. बाकी 99% करेक्टच असतं, पण एखाद्या विद्यार्थ्याच्या OMR शीटमध्ये आणि फायनल आन्सर कीच्या क्रॉस चेकमध्ये कॉम्प्युटर मार्फत पण एरर येऊ शकतो, सिस्टम आहे, चुका होऊ शकतात. ठीक आहे, तर ते व्हेरीफाय करू शकता. एक विद्यार्थी होता त्याच्या OMR शीट आणि फायनल आन्सर कीमध्ये चेकिंग केलं तर थोडंसं तफावत जाणवली, तो म्हणजे तसं ग्रीवेन्स दाखल करू शकतो. अशा प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी ग्रीवेन्स दाखल करू शकतात. फ्रिक्वेंटली खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात मेसेज येत होते म्हणून हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तर फ्रेंड, नेक्स्ट एक्झामचं प्रिपरेशन तुम्ही सुरू करणार असाल तर पेपर फर्स्टसाठी आपण कोर्स सुरू करत आहोत. डिटेलमध्ये पेपर फर्स्ट कव्हर होईल, तुम्हाला अदर कुठलाही स्टडी त्या ठिकाणी करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, पेपर फर्स्टच्या कोर्स संदर्भात तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. कृपया पहिल्यांदा मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर काही क्वेरी असेल तर मग कॉल करा. ठीक आहे, पण पहिल्यांदा व्हॉट्सअपला मेसेज करा. आय होप इन्फॉर्मेशन कळायला असेल. आणि 2025चा जो रिझल्ट आहे तो मी लवकरच विद्यार्थ्यांचा फीडबॅकचा जो व्हिडिओ असेल तो शेअर करणार आहे. त्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे पॉझिटिव्ह फीडबॅक आहेत रिझल्ट संदर्भात, ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे, कारण पेपर फर्स्टमध्ये इतका स्कोअर करणं ही खूप मोठी बाब आहे. 90 स्कोअर हा खूप मोठा झाला, 92 हा खूप मोठा स्कोअर झाला. ठीक आहे, असे स्कोअर जर तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये करता आले तर रिझल्ट तुम्हाला 100% भेटणार आहे. आणि स्कोअर करणं अवघड नाही, फक्त प्रॉपर वेने सर्व गोष्टी कव्हर कराव्या लागतात. त्या आपण केल्या तर डेफिनेटली रिझल्ट आपल्याला भेटून जातो. सिंपल. तर फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जे विद्यार्थी कॉमर्सचे असतील त्यांनी कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करा, कॉमर्सचा पण कोर्स अवेलेबल आहे. ठीक आहे.